तर आम्ही आता गणपती आणायला जातोय. संजय काका आहे, सुबू दादा आहे, धीरू काका आहे. कोण आहे? आम्ही ब्लॉग बनवतोय. तर गाईज आम्ही आता पडेलला पोचलो आहे. महेश काका आणि ते लोक टेम्पो घेऊन पुढे गेले आहेत. तर आपण आता इकडे वडापावची ऑर्डर देतोय. गणपती बाप्पा इकडे आतमध्ये आहेत. गणपती बाप्पा घ्यायला चाललोय आम्ही. गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायला चाललोय. आणि तिकडे सगळे आहेत उभे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हाय बाय बाय टाटा. आणि हे आमचे काका. हा पण आमचा काका. येस, सगळे काका आहेत. हे सगळे गणपती इकडे आहेत. हे योगेश काकाचे मामांची गणपतीची शाळा आहे पडेलला, आमच्या इथेच गावाच्या इथे. नेसवलेले गणपती नेसवले आहेत. कुठे आहे धोतर नेसवले? हे बघा, हे धोतर हे नेसवलेलं आहे. आणि बाकीचे ते कलर आहेत, हे सगळे कलर आहेत. हे पण नेसवलेलं धोतर आहे. आणि हा आपला गणपती बाप्पा आहे. धोत्राचं काय नसतं, आम्ही आता पण ते तुम्हाला नंतर दिसणार. आता आम्ही रिव्हील नंतर करणार, आता नाही दाखवणार. अजून भरपूर गणपती बाप्पा आहेत तिकडे आतमध्ये वगैरे. हे इकडे अजून वेगळे गणपती बाप्पा आहेत असे. आणि ही कुळी. हे पण धोतर नेसवलेलं आहे. किती मस्त वाटतं बघा. काय म्हणते आजी, कशी आहे? मी मस्त. आता जस्ट ठेवलंय गणपती बाप्पाची मूर्ती गाडीमध्ये. आणि विदाऊट चप्पल आलेलो, तर चप्पल घालायला जातोय. दमुक झाला गाईज. जड आहेत गणपती बाप्पा. निघालेत टेम्पोने ते लोक पुढे. आम्ही आता कारने जाऊ. मी तसाच उठलो, ब्रश केला, आंघोळ केली, साखर खाल्ली आणि फटकन निघालो माहिती. कारण आंघोळ केल्याशिवाय इकडे यायचं नसतं ना बाप्पाला आणायला, म्हणून. तिघांचा पण आउटफिट आहे. सगळे व्हाईट घालून आलेत. सगळे व्हाईट घालून आलेत. ते बघा, व्हाईट. आणि आज रात्री आपण गणपती बाप्पाचं डेकोरेशन करणार आहे. हॅलो, हाय. आणि आता आम्ही पडेलला वडापाव घेणार आणि त्यानंतर कुठेतरी वडापाव ब्रेकसाठी थांबणार आहे. अजून झाले नाहीत गाईस वडापाव. कधी सांगितलेली ऑर्डर दिलेली आधीच, पण त्यांनी केलेच नाही. करतील आता. मी आता 40 वडापाव घेतलेत आणि पाण्याच्या बॉटल घेतल्यात. पाण्याच्या डिगीमध्ये थांबलो आम्ही आता पुढे येऊन इकडे स्टॉप घेतला आहे. ते लोक आता मागून येतात, कारण त्या गाडीमध्ये गणपती बाप्पा आहे, तर हळूहळू यावं लागतं. कशी मळली आहे बघा गाडी. आज सकाळी मुंबईवरून आली. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया अरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया. तर गाईज आम्ही आता वडापाव ब्रेकसाठी थांबलो आहे आणि सगळी चिल्ली पिल्ली वडापाव खाणार आहे आता. येस सावकाश. वडापाव ब्रेक गाईज, वडापाव ब्रेक. पाण्याची बॉटल तो पाऊस बघ किती येता. अरे पाण्याची बॉटल घे. पाऊस येतोय, तर आम्ही लगेच वडापाव खातो. लगेच वडापाव रेटतो. माझाच उपास आहे. उपास आहे तुझा? अरे तुझ्या वाटणीचं मी खातो. माझी हरताळिका आहे. वडापाव खाणार नाही. राहू दे, सोड. कोण आहे शिल्लक? उभे राहा.
आरती झाल्याशिवाय आम्ही आतमध्ये जाऊ नाही शकत. हा घालू टांग चालू झाली घालू टांग. आणि सगळे आले आहेत हळूहळू. जरा मोठे शर्ट आले. फोन करा काय तुमचा ते आमच्या आधी सुटले ना रे. गाईस तुम्ही बघू शकता आमची दुसरी गाडी आलेली आहे. याच्यात पण आमची माणसं होती. हे बघ आता आम्ही इथे गणपती उतरवतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टेबलवर राहत नाही. जस्ट सामान घेतलं सगळं. सामान घ्यायला पार्क खालती दुकानात आलेलं आणि आता आम्ही वरच्या घरी चाललो आहे. सगळं सामान पडदे वगैरे सगळं घेतलं आणि आता तिकडे ते फुलं असतात ना ती बांधतायत फुलारा. तर मग ते वरती जी मंडपी असते ना तिला बांधायचं असतो ते. आता फुलारा बांधून झाल्यानंतर आम्ही डेकोरेशन चालू करणार आहे. तर तुम्ही नक्कीच बघा किती मजा येते. हात नाही लावलाय अजून हात नाही लावलाय डेकोरेशनला. किती वाजले? 6 वाजलेत. काही होऊ दे डेकोरेशन तर आदल्या दिवशीच करतो. तर गाईज आता फुलारे बांधतायत. मी जसं तुम्हाला सांगितलं आता गाडीमध्ये जे फुलारे बांधत होते सगळे. आणि मी आणि पार्थ जरा सामान आणायला गेलेलो खालती दुकानात. तू खालतीच होता. योगेश काका पडदे आणले काय? पडदे आणले सगळं आणलं. मध्ये एक बल्ब लावायचा आहे. आणि हे आमचे काका आहेत अजित काका. हाय कर. आणि हे आम्ही गणपतीला घालायला आणलेलं आहे. कोणाला घातलं जाते बघा. आणि मस्त अशी इथे स्पॉटलाईट आहे की बघा. इथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे, इथे एक आहे. असे 4 स्पॉटलाईट आहेत. त्याचं मी एक रील पण टाकणार आहे या एकदम असं याची. ते जे हे जे आता इकडे हे करतात ना तर ह्यांची एक रील पण शूट केली आहे मी. तर ती रील एडिट करीन आणि ती पण टाकीन. तर ती पण तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा. तर गाईज आम्ही आता पडेलला चाललो. पडेल म्हणजे आमच्या इकडे गाव आहे पडेल म्हणून. बल्ब्स असतात ना ते आणि थोडे लाइटिंग्स घ्यायला चाललो आहे. मुंबईला घेतले नाही कारण काय की जसं की डिफॉल्ट असतो काहीतरी खराब असतात मग ते तरी एक्सचेंज करायला नाही भेटत. मग कसं आम्ही इकडेच घेतो म्हणजे कसं जर खराब असले तर मग जाऊन त्याला परत देऊन येतो. मी पार्थ मानस आणि हे बघा इकडे हे भेटले आहेत आम्हाला हे लोक भेटले. आता आम्ही चाललोय पडेलला चाललोय. शुभू, मानस, पार्थ आणि मी आम्ही चाललोय आता. तर गाईज आता आम्ही सगळं सामान घेतलंय बघा. खाली पाय खाली पडशील. सामान घेतलंय 3-4 हजारचं सामान झालंय आणि आता आम्ही निघालोय. तर वडापाव खाऊन निघूया. वडापाव खाऊया काय? वडापाव खाऊया काय? आता किती काय ऑफर बिफर चालू केल्या त्या लोकांनी. 200 रुपयाला 4 बल्ब, 200 रुपयाला 4 बल्ब ठेवले आहेत. आणि मग म्हटलं बघूया 9 वॅटचे. तसं पण 5 वॅटचा एक सांगितलेला घ्यायला, 5-6 वॅटचा काहीतरी. मग ते 9 वॅटचे 4 घेऊन टाकले. आणि बाकी एक मोठा घेतला हॉलमध्ये लावायला, बाप्पाच्या समोर लावायला. तर बघू आता रात्रीच समजेल सगळं बल्ब वगैरे सगळं लावल्यावरती कसं दिसतंय कसं नाही दिसत आहे ते. तर गाईज आता इकडे हे लावलं आहे सगळं. पडदे लावत आहेत आता. पडदे लावत आहेत. लाईट वगैरे सगळी चेक केली. आम्ही माळ्यावरती आलेलो जरा ते लाईट्स वगैरे शोधायला. तर जसे आलो तर मग हे बघा काय आहे इकडे. क्यूट मांजराची पिल्ले 2 झोपले आहेत ते आता. मग असे आवाज येत होता
पार्थ आणि हे आलेले वरती तेव्हा. तर आता आम्ही लाईट शोधतो इकडे माळ्यावरती, कारण कसं असतं सगळं बंद करून पॅक करून गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर माळ्यावरती ठेवतात ना, तर मग ते शोधायला वरती परत यावं लागतं माळ्यावरती. तर मग आता शोधतो आम्ही, भेटेल. इकडेच असतं एक ते ट्रंक आहे, त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं सगळं. तर ते म्याव आवाज यायला लागला म्हणून मगाशी पार्थने बघितलं, तर त्याने आता मला दाखवलं. तर ठीक आहे, डेकोरेशन चालू आहे अजून. टाईम तर लागेल थोडा डेकोरेशनसाठी, बघू कसं काय असेल. मन लावून काम करतायत. 60% झालं आहे, 40% बाकी अजून. जेवण वगैरे आले सगळे. साधारण ठोकलंय बरोबर. हा बरोबर. मग ते आता आपण परत काढूया आणि निर्या पाडूया आणि ठोकून घेऊया. पण ते आपल्याला काढायला जमेल. अरे हा इझी आहे. जास्त ठोकलं ना, कमी ठोकलं. हा म्हणूनच सांगतो. आता हिला इथे 5 ह्याला आपण टेकस मारला, इथे परत 5 निर्या मारूया, तिथे टेकस मारूया आणि मग त्या निर्या पडतील. ठीक आहे. किंवा 3 पडल्या तरी पण हे काढायची पण गरज नाही. हे काय झालं माहिती आहे, हे ना आपण उलटं ठोकलं. हे असं ठोकलं असतं ना तर ते असं चांगलं दिसलं असतं. हे बघ. हां ओके. हे बघा, हे आमचं आता असं डेकोरेशन चालू आहे जरा. तर गाईस 1:45 झालं आहे, 1ला 10 मिनटात आणि जागा आहे. शुभूची झाली स्विच ऑफ. पार्थ आणि शैलू काका आणि संजय काका आणि कोणतं भव्य, हे लोक फक्त जागे आहेत, बाकी सगळे झोपले. चालू आहे. साल्टी गेली तरी चालतील, डेकोरेशन झालंच पाहिजे. 2:30 वाजल्यात, 2:37. अजून सगळे जागे आहेत. एक झोपलाय, तिकडे एक चेंजेस केलेत डेकोरेशनमध्ये आणि फोकसचा थोडा प्रॉब्लेम झाला. एक फोकस भेटत नाही, एक फोकस भेटला आहे. मग कदाचित अजून एक फोकस आम्ही उद्या सकाळी जाऊन आणू आणि तो लावू. तो लावल्यानंतर जरा अजून छान वाटेल. गुड मॉर्निंग गाईज. आणि गणपती बाप्पा मोरया. सगळी लोक इकडे असे बसले आहेत. काल रात्री तर आम्ही झोपलो, डेकोरेशन वगैरे झालं 1:30 पर्यंत. 1:30 2 नाही, कुठे 4 वाजले ना, 4 वाजले. नंतर आम्ही झोपलो, सगळे बसले तिकडे. मला ते बस. आणि आता तुम्हाला दाखवतो की जेव्हा काही फंक्शन वगैरे असतं किंवा गणपती बाप्पा वगैरे घरी येतात, तर जेव्हा काय फंक्शन वगैरे असतं ना, तर तेव्हा घरी जेवण कसं बनतं ते दाखवतोय तुम्हाला. हे बघा, इकडे असं ही इकडे 2 चूल आहेत, तिकडे 2 चूल आहेत. टोप बघा केवढा आहे, असं मोठा मोठा. आणि इकडे साजूक तुपातले मोदक बनत आहेत. सगळ्या काकीज आणि ही मम्मा. तिकडे पण 2 चूल आहेत, त्याच्यामध्ये राईस आहे. हा ना, त्याच्यामध्ये भात आहे. आणि इकडे काहीतरी आहे, इथे भाजी आहे, उसळ आहे आणि इथे भाजी आहे. इकडे पण 2 चूल आहेत, पण तरी पण ह्यांना गॅसवरच करायचं आहे. गरम गरम मोदक झालेले आहेत गाईज. आणि असं खावंसं वाटतंय, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊच नाही शकत. हे बघा, इकडे योगेश काका आणि हे लोक इकडे बसले. हाय गाईज. मशीनकडे नाही आहे, गाईचंच आहे. आणि बाकीचे सगळे लोक इकडे आहेत. हेलो गाइस, बहुत अच्छे पत्ते हैं गाइस. उनो खेळतात. काय कामं तर केली नाही कालपासून, नुसते उनोच खेळतात.
ठीक आहे. हा वाला व्लॉग, अरे थांब ना, हा वाला व्लॉग मी इकडेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.